माझं लग्न लहानपणात झाले याचं मला खूप दुःख आहे, पण मी त्या दुःखामधून परत बाहेर आले आहे. परत नवीन लाईफला सुरुवात करण्यासाठी मी परत नवीन पाऊल उचलू शकते. माझ्यात इतकी माझी हिंमत आहे. Hello, Wowo! The first spark behind Wowo was my encounter with Monica. I was just 20 when I found myself in a dusty land, a remote travel community in India. There I met Monica. There was no shower, no connection, no modern life luxuries. I was just sleeping on my yoga mat in houses made out of cow dung. Our lives couldn't have been more different. She was already married and divorced, doing field work, housework all day, but we related. We understood each other. She became a friend, a sister I could relate to in the most unexpected ways. नमस्कार, माझे नाव मोनिका धोंडू सावंत. माझं शिक्षण 11वी झाले. मोनिका हा माझा गाव, ही माझी शाळा. माझी शाळा इथं 8वीपर्यंत झाली. त्याच्यानंतर मी इगतपुरी साईडला गेले. इगतपुरीमध्ये माझी 11वी शाळा झाली. वडील माझे रेल्वेमध्ये होते, एक्सपायर झाले. तिथून आई शेती करते. आईला शेतात मदत, स्वयंपाक वगैरे सर्व बनवते. मी लहानपणापासून माझ्या आईला मदत करत होते, शेतात जात होते. आईला स्वयंपाक करण्यात मदत करते, भाकरी सर्व येतं लहानपणापासून मला. मी आता सध्या शिवण क्लासमध्ये काम करते. मला स्वयंपाक बनवायला पण खूप आवडतं. मी लहानपणापासून कुरुंगवाडीमध्ये राहत होती, पण आता मी माझं भविष्यासाठी पैसे कमवण्यासाठी कुरुंगवाडी गावामधनं नाशिक शहरामध्ये गेले. तिथनं मला 2 पैसे कमवण्यासाठी कंपनीमध्ये मी जाते. मी कंपनीमध्ये गेले, मला नवीन मैत्रिणी भेटल्या, नवीन मावश्या भेटल्या. परत बाहेरगावचं राहणं वगैरे सर्व माहीत झालं. कोणाशी कसं बोलायचं, कोणाशी कसं नाही. शहरामधले सर्व काही गोष्टी, नवीन कंपन्या, नवीन दुकानं, काही गोष्टी सर्वच माहिती झालं मला. मी सध्या शिवण क्लास काम करते. ते माझे पैसे मी काही खर्च करते. जी काही शालेय बाकी राहते ते मी पुढच्या भविष्यासाठी वापरण्यासाठी, खर्च करण्यासाठी बँकेमध्ये ठेवते. आयुष्यातले एक गोष्ट अशी आहे की ती मला आवडली नाही. माझं लग्न माझ्या लहानपणामध्ये झाले. मुलींसाठी लहानपणात लग्न करण्याचा निर्णय हा बंद केला पाहिजे. जेव्हा त्यांना सर्व त्यांचं काही गोष्टी कळेल, आता आपण लग्नासाठी तयार झालो आहे, तेव्हा लग्न केलं पाहिजे. म्हणून मला स्त्री असण्याचा गर्व आहे. मला स्त्री असण्याचा अभिमान हा आहे की जे मुलं करू शकत नाही ते मुली करू शकता. मुलं सांभाळता, स्वयंपाक बनवता, सर्व काही गोष्टी जे मुलं करत नाही ते मुली करू शकता. मी कुरुंगवाडी गावामधनं, खेडेगावामधनं मी आता सिटीमध्ये, शहरामध्ये काम करण्यासाठी गेले आहे. याचा मला खूप खूप अभिमान वाटतोय. मला माझ्या भविष्यासाठी सुंदरसं घर बांधायचं आहे.
भविष्यासाठी भरपूर काही सुंदर गोष्टी घ्यायच्या आहे, घर सजवायचं आहे. मी माझ्या पुढच्या भविष्यासाठी काही प्रयत्न करते. जेव्हा माझी आर्थिक सामाजिक परिस्थिती जेव्हा व्यवस्थित होईल तेव्हा मी दुसरं लग्नासाठी बघेन. मॅमने माझं व्हिडिओ घेतले, माझं विचार घेतले, हे बायांपर्यंत माझ्यासारख्या मुलींपर्यंत पोहोचेल हे मला आवडेल, खूप खूप आवडेल.